नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण सहयोग अपार्टमेंट सेक्टर 10 नेरूळमध्ये आज आपण आलेलो आहोत. इकडे काही टाइमपास करायला बोलायला काही रूल नसतो, बिंदास वातावरण असतं. सो अशा बिंदास वातावरणात सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या सहयोग अपार्टमेंट मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी अपार्टमेंट विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माधुरी अजित पद्दलवार. मला या लोकांविषयी या सहयोग अपार्टमेंट विषयी माहिती सांगा ना. आमचं सहयोग अपार्टमेंट इतकं छान आहे की सगळे सहयोगाने सगळेजण काम करतात इथे. आणि आमच्याकडे गणपतीचा सण साजरा असतो इथे. सगळे एकत्र येतात आणि 26 जानेवारी वगैरे साजरा करतो आम्ही. अच्छा, ते पण साजरे करतात. 26 जानेवारी. आणि स्पर्धा वगैरे ठेवतो आम्ही सगळ्यांना. कुठल्या स्पर्धा असतात? स्पर्धा संगीत खुर्ची आणि हे हळदी कुंकूचा वगैरे कार्यक्रम असतो. पण मग त्या स्पर्धा कुठल्या एका दिवशी असतात की काय, म्हणजे कधी करतात त्या स्पर्धा? नाही 26 जानेवारीच्या दिवशी. 26 जानेवारीच्या दिवशी या सगळ्या स्पर्धा करतात सगळे सहयोगानी एकदम. आज पण सहयोगानी अगदी योगायोगानी आलेले आहेत सगळे. माहिती दिली त्यांची त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? यश अजित पडलवार. यश, कितवीत आहेस तू? फोर्थ मध्ये आहेस. शाळा लांब आहे का रे? नाही, तेच आहे, जवळ आहे, त्यामुळे तुला जायला पण आवडतं. आणि मग खेळतोस कधी तू? रिसेस मध्ये खेळतोस. ओके. याच्यातली टोकन्स काढून देशील मला? एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे. एक करून दे. पहिल्यांदा एक दे. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 69. दुसरा क्रमांक आहे 83. आणि तिसरा क्रमांक आहे 64. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोडा गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रुपाली लेंडे. तुम्ही काय करता? काय हाऊस वाईफ आहे आणि क्लासेस घेते. कसले क्लासेस घेता? मेहंदी, रांगोळी, पेंटिंग्स. अच्छा, त्याचे क्लासेस घेता तुम्ही. मग तुम्ही ते आधी शिकला होतात कुठे? हो, शिकले होते. शिकला होतात तुम्ही कुठल्या तरी क्लासला जाऊन मग आता स्वतः क्लास घेता? अच्छा, पण तुम्हाला आवड आहे सगळी? आवड आहे. मग लग्नात बिग्नात जाम तुम्हाला डिमांड असणार सगळ्यांची. असं अजून एवढी पॉप्युलरिटी झालेली नाहीये. आता झाली. आता झाली. हो की नाही? म्हणूनच केली. सगळ्यांसमोर, अख्ख्या महाराष्ट्रासमोर बोललात तुम्ही. हो ना? हो. आणि मग अजून तुम्हाला काय आवडतं? रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता? तेच क्लासेस आणि मुलांची शाळा, एवढंच. मुलांची शाळेत तुम्ही जाता? नाही, त्यांना घेऊन जायचं, घेऊन यायचं. त्याच्यात वेळ जातो. मग ते हट्ट करतात कधी कधी मध्ये, मला हेच खायचंय ते खायचंय, ते पुरवावं लागतं. हो की नाही? इथे काही खेळ खेळायचे तुम्हाला, राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सीता सचिन विधाते आहे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. मग तुमच्या विषयी सांगा. तुम्हाला काय आवडतं? मला मेहंदी वगैरे, रांगोळी वगैरे काढायला आवडते. तुम्हाला पण? तू ह्या पण नाही ना करत ते? सगळ्या मेहंदी रांगोळीच काढतात तिकडे? आवड आहे माझी ती. पण तुम्ही आहात पॉप्युलर मेहंदी रांगोळी काढण्यात? मेहंदी वगैरे आहे काढण्यामध्ये. मग तुम्ही सगळ्यांच्या लग्नाला वगैरे मेहंदी वगैरे काढायला जाता इकडे यांच्याकडे? हो, जाते. कळलं तुम्हाला? तुम्हाला का नाही बोलवत? अहो, यांना पण बोलवाल ना पुढच्या वेळी? नक्की बोलवाल ना? नक्की. बघा आता तुमचं काही खरं नाही. हेच करत असतो मी सतत. असं. मग अजून सांगा तुमच्या, का सांगा तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. माझा एक 2 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्यातच माझा वेळ जातो. त्याच्यात तुमचा वेळ जातो. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरची? खरेदी काही आम्ही संडे दिवशी जातो. फक्त रविवारी जाता? आठवड्याभराचं एकदम? हो, रविवारी, संडेला. संडेचे काय फिश, चिकन, मटन वगैरे ना? इथे राऊंड खेळायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कन्या पाटील. मग तुमची रास? कुंभरास. कुंभरास. मला वाटलं दांडिया रास.
तुमच्याविषयी सांगा. तुम्ही पण मेहंदी काढता? नाही नाही हाऊस मेहंदी काढून घेता? येते असं माझं मी काढते दुसरं तुमचं तुम्ही. अहो मग ह्या दोघी बिझनेस कशाला चालू करून बसल्यात मेहंदीचा? आता ह्यापुढे बोलवीन त्यांना. मग बघितलं, दोघी एवढ्या आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये नक्की त्यांना राहणाऱ्या. आमंत्रण. बोलवाल ना नक्की. आणि मग सांगा तुमच्याविषयी अजून तुम्हाला काय आवडतं? काय नाही हाऊस आहे जेवण बनवणे. जेवण बनवायला काय जेवण बनवतात? सर्वात जास्त काय आवडतं जेवण बनवण्यामध्ये? शाकाहारी शाकाहारी शाकाहारी. मांसाहारी नाही मग नाही आवडत. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरी? मीच करते तुम्हीच करता? पण मग एका दिवशी, आठवड्याभराची की- महिन्यातून एकदा. तुम्ही महिन्यातून एकदा? या आठवड्यातून एकदा? महिन्यातून एकदा करते. एकदाच तुम्ही महिन्यातून एकदा एकदम लॉट मध्ये आणून ठेवायचं. इथे काही खेळ खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्याताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार रुपालीताई, मग सीताताई आणि मग कन्याताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 10 लिटरच्या या डबल स्टोरेज वॉटर प्युरिफायर मध्ये 2 स्टेज मध्ये पाणी शुद्ध होते, ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य होते. शिवाय हा प्युरिफायर ठेवण्यासाठी एक स्टँड आहे आणि हा प्युरिफायर कॉम्पॅक्ट असल्यामुळे कुठेही ठेवण्याकरिता तो सोयीस्कर आहे. प्रॉडक्ट तयार, रुपालीताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1250. 1250. हा, मागे काय वाटते किंमत? बरोबर वाटते 1250? तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची आहे? ठीक आहे, फ्रीज करूया. 1250. 1, 1250, 1250. आता सीताताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. याची किंमत किती किंमत आहे? 1245. 1245. मागे काय वाटते? 1245. बरोबर वाटते सगळ्यांना? मग किती पाहिजे? 1500. तुम्हाला काय करायचंय? तीच ठेवायची. हीच ठेवायची. फ्रीज करूया. 1245. 1, 1245, 1245. आता कन्याताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1052. 1052. मागे बरोबर वाटते 1052? नाही, त्यांना किती पाहिजे किंमत? 1200, 1600 आणि 1500, 1500, 1400. तुम्हाला काय करायचंय? हेच ठेवायचं. हीच ठेवायची. फ्रीज करूया. ओके. 1052. 1052, 1052. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. कन्याताईंनी किंमत सांगितली 1052 रुपये, सीताताईंनी किंमत सांगितली 1245 रुपये आणि रुपालीताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1295 रुपये. त्यामुळे विजेते आहेत रुपालीताई. हा घ्या तुमचा वॉटर प्युरिफायर. सांगा कसं वाटतंय हे एवढं मिळालं वॉटर प्युरिफायर? खूप छान वाटते. मस्त वाटतंय? फ्रेश वाटतंय एकदम? एकदम फ्रेश. हो ना? अजून फ्रेश वाटेल, याच्यातून पाणी प्या असं. चालेल. पुढची राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, जसा मी वाढतो तसा जगाला आणि तुम्हाला व्यापतो आणि मी जसा वाढतो तसा तुम्हाला दिसायला त्रास होतो, असा मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेबारे.